मी सुस्वागत करत आहे. मी सदाशिव पवळ, कॅमेरामॅन नवनाथ खरात. आता सध्या कलेक्टर ऑफिस बीड इथे की एक महिला, आदिवासी महिला बसलेल्या आहेत. ह्यांच्या जवळजवळ 10-12 वेळेस इथं बसून कसल्याही प्रकारचं सरकारने ह्याच्याकडे लक्ष नाही दिल्यामुळं, स्वतः त्यांचे परेशान असल्यामुळं स्वतः त्यांच्या तोंडानेच काय सांगतात आणि काय बोलतात. तुमचा काय प्रश्न आहे आणि तुम्ही काय सांगणार सरकारला? आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही जवळपास 35 ते 40-50 वर्षापासून हे गायरान जमिनीमध्ये 163 मध्ये आणि 166 मध्ये आम्हाला हे जमीन गायरान जमीन दिल्यानंतर आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांनी आणि तहसीलदार, डिव्हिजन, आपले तहसीलदार साहेब, मंडळाधिकारी राखतात ते, पुन्हा इंगोले तलाठी, पुन्हा गरमसेवक आपले ही होते, तांबडे गिरदावर होते. ह्याने आम्हाला सगळ्यांनी जवळपास आम्ही 6 महिने काढले रेस हाऊस पाशी. तिथून आम्ही निघालो आणि जिल्हाधिकारी पुढे आलो. हे राम साहेब होते, त्याच्या काळामध्ये सगळ्या कर्मचाऱ्याला आम्ही इथं उपोषण करतात, कुठे नाल्याच्या बाजूला बसतात, कुठे कचरकुंडी पाशी बसतात, पण कुणीही आमच्याकडे देखील दिलेली नव्हती. म्हणून साठी आम्हाला त्यांनी बघितलं, मिसरांना भेटले, नंतर त्यांनी माझ्यासोबत ती चालून आले पायदळी. ती आल्यानंतर आमचं सामान बघितलं, नंतर त्याने आम्हाला जागा जवळपास आमची 163 मध्ये गट नंबर ह्याच्यामध्ये आम्हाला 1.5 एकर जमीन दिलेली होती, गायरान जमीन. तर त्याच्यामध्ये काय केलं की आपल्या असे मराठी माणसाने ती जायदाद जमीनवाले असून, बागायत जमीनवाले असून त्यांनी काय केलं, ती जमीन त्याने हासिल केली. ती हासिल केल्यानंतर आम्हाला इथून सरकारानं रिक्षा करून आम्हाला त्या गायरान जमीन मध्ये 163 मध्ये आम्हाला सरकाराने नेलं. ती कर्मचाऱ्याने, तहसीलदार साहेब, इकडे सगळे गाव करीत आपले गाव ठाण्याच्या माणसाने मिळून आम्हाला तिथं जाऊन जागा ती दाखवली. तर ते माणसाने, मराठी माणसाने काय केले, माझ्या मिस्टरवर त्याने आसूड उचलले, त्याला मारण्याची त्यांनी धमकी दिली की ह्या जाग्यामध्ये तुम्ही राहायचं नाही. नंतर ती काय म्हणले की ही जी पारधी समाजाचे माणसं आहेत, तर ही आमच्या मराठी माणसामध्ये ह्यांचं जमणार नाही. तसं म्हणून ती काय म्हणले, चला ही गायरान जमीन रिकामी, तर त्यांच्यामध्ये त्यांना घेऊन चला. तिथं आम्ही सगळे मिळून त्यांनी आम्हाला त्या जाग्यामध्ये जाऊन डिव्हिजन, तहसीलदार साहेब, गिरदावर, तलाठी राखताते आणि इंगोले तलाठी होते, गरमसेवक होते, ह्यांनी सगळ्यांनी मिळून, गावामधले सरपंच, अंकुश सरपंच होते, ह्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला ते जागा 166 मध्ये त्याने जागा आम्हाला सील करून गायरान जमीन दिली. आम्हाला 2 एकर 18 गुंठे आम्हाला जागा दिलेली आहे. मग नंतर ही जागा दिल्यानंतर ह्याने आम्हाला घरकुलची मागणी आम्ही केली, आम्हाला पिट्यार दिला. ती पिट्यार दिल्यानंतर आम्हाला शबरीचे घरकुल भेटल्यानंतर त्याने काय केलं, आम्ही सगळं बजेट आणून तिथं टाकीतलं, वाळू, सिमेंट, दगड आणि ती जागा झाडं काढले आणि समजा तिथं केल्यानंतर आम्ही पाया खांदायच्या वेळेला जी अर्जुन खोड होते त्याने येऊन त्यांनी बांधकाम आमचं बंद केलं. नंतर आमच्या मिस्टरला चांगले चुंगले असताना एवढे खेट आले, आम्ही जिथं तिथं गेलो, दिल्लीपर्यंत आम्ही गेलो. आम्ही सगळ्या सरकाराला, गृहमंत्र्याला, प्रधानमंत्र्याला, सोनिया गांधीला आणि आपली हे इनू नाम सुनी, त्यांचं नाव मला येत नाही, त्यांना आम्ही सगळ्याला पायदळी हिंडून दिल्लीमध्ये त्यांना आम्ही हात जोडून विनंती केली. त्याने आम्हाला मंजुरी दिली. ती मंजुरी इथं आणून दाखवली. तरी पण ह्यांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी, इथल्या जिल्हाधिकारी साहेबांनी, ह्यांनी गिरदावरनी, तलाट्याने, गरमसेवकनी ह्यांनी म्हणण्यावर का म्हणून घेतलं नाही. आम्हाला घर का म्हणून बांधू दिले नाही. ही घर नाही बांधू दिले म्हणून माझ्या मिस्टरला त्यांच्या डोक्याला प्रेशर झालं. ते प्रेशर झाल्यानंतर आम्ही इथं उपोषणला बसलो, औरंगाबादला उपोषणला बसलो. तिथं गेल्यानंतर माझ्या मिस्टरच्या जीवाला काहीतरी भलतं तिथं झालं, त्याला दुखणं झालं, त्याने जीवाला ओनं खाल्लं की माझ्या मुलाबाळासाठी मी ओढून काम आणलं, पण ह्यानी मला घरकुल का म्हणून बांधू दिलं नाही. ह्यानी जर घरकुल बांधू दिलं असतं तर माझ्या मिस्टरच्या डोक्याला तेवढं प्रेशर झालं नसतं. आणि हे प्रेशर झालं म्हणून औरंगाबादला गेले. तिथं औरंगाबादला जाऊन तिथं आम्ही उपोषण काढलं. तिथं त्याला बरं वाटत नाही, त्याच्या जीवाला ही झालं म्हणून साठी तिथलच्या सिव्हिल घाटीमध्ये त्याला नेलं, ऍडमिट केल्यानंतर ह्या लोकांनी आम्हाला म्हणले की तुम्ही बाहेरून दवा पाणी आणा. 2000चा
2,500 तुम्ही 11,000 असं त्याने आम्हाला म्हणले तुम्ही दवापाण्या. मग सिव्हिल घाटीमध्ये ह्या माणसाला त्यांनी दवापाणी केला असता त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं. यांनी लक्ष का म्हणून दिलं नाही आणि माझ्या लहान लहान मुलाला बोलवून आणि ते पेशंट त्यांच्यापाशी दिलं आणि त्याचे सह्या ते घेतले. हे काय म्हणतात की नाही त्यांच्या जीवाना जिम्मेदारीवर ह्यांनी नेलं. तसं आता म्हणून कमीत कमी तुम्ही किती वर्षापासून तिथं राहतात आम्हाला- आणि तुम्हाला गावातल्या लोकांचा काही गाव गुंड लोकांचा काही त्रास आहे का तुम्हाला? आम्हाला गाव गुंड्याच्या माणसाने त्रास केलेला नाही. खुद त्याने आम्हाला गायरान जमीन दिलेली आहे. त्याने ठराव दिला, पंचनामा दिला, त्याने आम्हाला पिट्या शेवटला दिला. ते शेबरीचे घरकुल पण आम्हाला भेटले. पण ह्याने काय केलं, बांधाच्या येळीनं त्यांनी बांधू दिलं नाही. त्यांचं आमचं बांधकाम त्यांनी बंद पाडलं. म्हणून ह्या माणसाला प्रेशर जास्त वाढलं त्याच्या डोक्याला. आणखीन नमस्ते. हे पहा, आता हे त्यांना बोलायचं अपंग माणूस आहे तरी हे स्वतः त्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या लेकरासाठी स्वतः कलेक्टर ऑफिस पुढे बसलेला आहे. तरी ह्याला शासनाला काय झोप आलेली आहे का? काय ह्याच्याकडे कलेक्टर साहेबाचं लक्ष आहे का नाही? का एसपी साहेबाचं इकडे लक्ष आहे का नाही? हे पहा, स्वतः माणूस अपंग आहे पण कसल्याही प्रकारच्या घरच्या अंतरणीमुळं, लेकरा बाळामुळं, कसल्या बी ह्याच्यामुळं स्वतः तिथे बसलेले आहेत. कॅमेरामॅन नवनाथ खरात, बीड. मी सदाशिव पवळ, बीड. बोलते. बीड जिल्हा बी आहे, तालुका बी आहे. यांनी जर माझी गायरान जमीन 2 एकर 18 गुंठे जर सरकारने इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी जर नाही दिली तर इथं मी माझ्या मिस्टरची जसं आत्मदहन झाली तसं माझी बी आत्मदहन झाली तर माझ्या जीवाचा मी पर्याय ठेवणार नाही. आणि माझं म्हणणं आहे की माझी जमीनसाठी, गायरान जमीनसाठी माझे मिस्टर खेळता त्यांनी कुठं चालले, कुठं लेकरं बाळं घेऊन फिरले, त्याच्या जीवाला माहिती होतं. पण हे गायरान जमीन जी आहे ही गायरान जमीन माझ्या नावाने PTR मला मिळून जावा. माझं एवढं काम आहे की माझे मुलं बाळं जी आहे ही मुलाबाळासाठी 2 एकर 18 गुंठे तर माझी नक्कल तरी सरकारने द्यावं, एक नसता माझ्या नावाने PTR तरी द्यावं 2 नसता. हे माणसाने देऊन घेऊन यांनी PTR दिला, जागा मोजणी करून द्यायची आदेश आली. यांनी आम्हाला जागा देऊन घेऊन ही जी बदलल्या गेले तर ह्यांच्यावर 18 शिट्टी गुन्हा दाखल तरी झाला पाहिजे. नसता काय माझी जमीन माझी मला 2 एकर 18 गुंठे जागा तरी माझी मला मिळवून दिली पाहिजे. माझी एवढी मागणी आहे. पैखाना